नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे कपाशीमध्ये तणनाशक. आपण याआधी पाहिले होते की कपाशीमध्ये कोणकोणते तणनाशक वापरायचे, ते उगवणपूर्व होते. आता उगवणी पश्चात 21 ते 25 दिवसापर्यंत आपण कोणते कोणते तणनाशक हे कपाशीमध्ये वापरू शकतो. यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये भरपूर तणनाशक कपाशीमध्ये चालत नाही. कपाशीमध्ये उगवणपूर्व तणनाशक जे आहे ते म्हणजे आपण पेंडामिथालिन पाहिले होते. आता उगवण झाल्यानंतर 20 ते 20 दिवसानंतरचे तणनाशक जे आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच कंपनीचे तणनाशक येते, परंतु त्यामध्ये सेम घटक असतो. एक घटक आहे तो म्हणजे पायरेथ्रोबॅक सोडियम 6% प्लस क्विझॉलोफॉफ इथाईल 4%. याची या कंटेन असलेली फवारणी आपण आपल्या पिकावर म्हणजे तणावर करू शकतो. पण फवारणी करत असताना आपण एक लक्षात घ्यायचं की जमिनीमध्ये ओलावा असणे खूप गरजेचं आहे. जमिनीत जर ओलावा नसेल तर आपल्याला त्या तणनाशकाचा रिझल्ट म्हणावा असा मिळत नाही. आणि हे करण्यासाठी आपल्याला एक लक्षात ठेवायचं का आपल्याला तण हे 2 ते 3 पानावर असले पाहिजे. म्हणजे जास्त मोठे तण असेल तर ह्यानी ते जात नाहीत. त्यामुळे आपले 20 ते 21 दिवसांनी आपण हे पायरेथ्रोबॅक सोडियम 6% आणि क्विझॉल्फॉस इथाईल 4% याची फवारणी करू शकतो. हे बऱ्याच कंपन्याचे आपल्याला मिळतात. त्यामध्ये आता मी जे सांगत आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं तर बऱ्याच कंपन्या आहेत. आता मी त्याची नावं तुम्हाला सांगतो. ते तुम्ही लिहून घ्या. बाजारभावात ह्याचप्रमाणे भेटते. याचप्रमाणे आपल्याला नावं आपल्याला बाजारात मिळतात. त्यामुळे फक्त घटक लक्षात ठेवा. पायरेथ्रोबॅक सोडियम 6% आणि क्विझॉल्फॉस इथाईल 4%. यामध्ये बऱ्याच कंपन्यांचे येतं ते पायरेथ्रोबॅक सोडियम आणि क्विझोलोफॉस इथाईल हे घटक आहे. त्याच्यामध्ये कंपन्यांचे नाव मी सांगतो. त्यामध्ये एक घटक आहे, त्याचे डोस आहे 400 ml पर एकर. हे त्याचा डोस आहे 400 ml पर एकर. 150 ते 200 लिटर पाणी, म्हणजे सरासरी 150 लिटर पाणी घेतलं तर 15 लिटरचे 10 पंप आपले झाले पाहिजे. एक लक्ष द्या. आणि त्याच्यामध्ये आता मी कंपन्या सांगतो, लक्ष द्या. एक एक घासा जे बायर कंपनीचं येतं. दुसरं हिटविड मॅक्स, हे गोदरेज कंपनीचं. हिटविड मी म्हणत नाही आहे, हिटविड मॅक्स हे गोदरेज कंपनीचं येतं. एक डोझोमॅक्स येतं. एक टाटा कंपनीचं कॅव्हेट अल्ट्रा येतं. यापैकी कोणतेही एक तणनाशक आपण फवारू शकता. आणि तणनाशक फवारताना जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही ग्रोथ रेग्युलेटर ॲड करायचं असले, शॉकअप त्याच्यामध्ये ॲड करू शकता. परंतु हे अतिशय रिकमेंडेड झालेलं हे आपले सोयाबीनसाठीचे कपाशीसाठीचे तणनाशक आहे. ते लक्षात ठेवा. त्याचं कंटेन पायरेथ्रोबॅक सोडियम 6% आणि क्विझोलोफॉस इथाईल 4% असं कंटेन आहे. तर काही जण म्हणतील टार्गा सुपर मारू का? तर टार्गा सुपरमध्ये तरी काय कंटेन असतं? क्विझोलोफॉस इथाईल ते असतं फक्त आपल्या ह्याच्यात 4%, तिथं 5% असतं. परंतु ते ठराविक प्रकारचे तण मारते. हे दोन्ही पण रुंद आणि लांब हे दोन्ही प्रकारचे तण मारायचे असतील तर आपल्याला हे वापरणे गरजेचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, तणनाशके फवारताना आपल्याला पाण्याचा pH हा 6.5पेक्षा जास्त नसावा. 5.5 ते 6.6च्या दरम्यान जर आपला pH असेल तर त्याची क्रियाशीलता वाढते. आणि फवारणी करताना शक्यतो ओलावा असेल तरच फवारणी करा, नाही तर या तणनाशकाचा रिझल्ट आपल्याला मिळणार नाही. अशा प्रकारे हे सांगितलेले 4पैकी कोणतेही प्रकारचे एक तणनाशक आपण वापरा आणि आपले शेत तणमुक्त करा. धन्यवाद.